मुंबई आणि उपनगरात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी. सायंकुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल परिसरात पावसाच्या सरी. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यामुळे मुंबईकर सुखावले. मुंबई शहरात पावसाची जोरदार हजेरी. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात जोरदार पाऊस. भर पावसात तरुणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मुंबईत आज होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 63 परीक्षा केंद्रांसाठी अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मेस्माक अंतर्गत नोटिसा. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था सुरू. एसटी महामंडळाच्या 100 अतिरिक्त बसेस तैनात. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये 24 ते 26 जून दरम्यान विविध पायाभूत कामांसाठी 56 तासांचा विशेष ब्लॉक. यावेळी अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. काही गाड्या ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार. मुंबईत झोपडपट्ट्यांचं टप्प्याटप्प्यानं पुनर्वसन करण्यात येणार. मुंबईत तब्बल 6 लाख घरांचं क्लस्टर होणार. एसआरएकडनं 19 समूह क्षेत्रांचा विकास होणार. भांडूपमध्ये तब्बल 1 लाख घरं उपलब्ध होणार. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं अमृता फडणवीस वरळी डोममध्ये योग कार्यक्रमात सहभागी होणार. या कार्यक्रमात सेलिब्रिटींचा विविध शाळांतील विद्यार्थी योगाभ्यास करणार. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर स्टंटबाज बाईकस्वारांचा धुमाकूळ. 30 ते 40 स्टंटबाजांनी गाड्या अडवून प्रवाशांना त्रास दिला. अक्षरशः आणि अंधेरी ते विलेपार्ले दरम्यान स्टंटबाज बाईकस्वारांचा हा धुमाकूळ. बाईकस्वारांचा व्हिडिओ व्हायरल. केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालयात प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू. वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफवरती कारवाई करण्याची मागणी. पुढील 3 दिवसात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. सातत्यानं वाढत असलेल्या तापमानात लक्षणीय घट. पुण्यामध्ये पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कडक पावलं उचलली आहेत. पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांवरती 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार. वारंवार नियमभंग केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार. पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धमाका. महापालिकेत प्रशासकीय स्तरावरती मोठ्या प्रमाणात विभागांतर्गत बदल्या. एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी. बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजामध्ये फेरबदल. पुणे रेल्वे स्थानकावरनं धावणाऱ्या 3 विशेष रेल्वे गाड्या आता नियमित करण्यात येणार. पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, हडपसर हरंगुळ आणि पुणे दानापूर एक्सप्रेसच्या तिकीट दरात मोठी कपात. प्रवाशांना जवळपास निम्म्या दरात प्रवास करता येणार. एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं पुण्याच्या शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्किटांचे पुडे आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात टाकले. शिरूरमधील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नदीत पुडे फेकून दिल्याची घटना समोर. पुणे शहरात 135 नवीन पोलीस चौक्या वाढवणार. शहराचा वेगानं होत असलेल्या विस्तारामुळे नव्यानं पोलीस चौक्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. पुणे पोलीस गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार. पुण्यातील राजगड किल्ल्यावरती फिरण्यासाठी आलेला एक युवक 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला. सुदैवानं झाडाला अडकल्यामुळे तरुणाचा जीव वाचलाय. तरुणाच्या मणक्याला आणि मानेला गंभीर दुखापत. अविनाश बागुल असं जखमी तरुणाचं नाव. पुण्याच्या धायरीमधील केमिकल कंपनीच्या गोदामातनं चोरीला गेलेल्या ऍसिड कॅन प्रकरणाचा नांदेड सिटी पोलिसांकडून उलगडा. 3 तासात उलगडा करत तिघांना अटक. 20,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.